सर तुमचं महाविद्यालयीन शिक्षण कसं झालं? कुठे झालं? हो, आणि कसे होते दिवस दिवस? म्हणजे फुलपंखी दिवस असतात खरं तर, मौज मजेचे दिवस असतात. मग हं. तसेच तुमचे होते का? किंवा काही नक्की कसं होते. होतं? नक्की होते. म्हणजे मी खूप नशिबान समजतो स्वतःला. 14 किलोमीटर आमचं जाऊन येऊन व्हायचं. म्हणजे आम्ही शेतात राहायचो. आता 4थी पर्यंतचं शिक्षण मी आपल्याला सांगितलं. दुसरीकडे झालं आत्याकडे. नंतर दुसऱ्या आत्याकडे एक शाळा होती. तर विद्याप्रशाला तळेगाव अंजनेरी. परंतु ती शाळा तशी आमच्या गावाच्या नंतरचं ते गाव असल्यामुळे आम्ही जाऊन येऊन करू शकत होतो. तर 7 किलोमीटर जाणं आणि 7 किलोमीटर येणं अशा पद्धतीचा तो प्रवास असायचा. आणि जाताना म्हणजे अनवाणी जायचं. पायात काही असायचं, काही कारणच नव्हतं त्या काळामध्ये. आणि मग तो चिखल तुडवत रस्ते किंवा काट्याकुट्यातून असेल किंवा म्हणजे डोंगर चढून जाणं, परत खाली दरीमध्ये जाणं, मग नदी क्रॉस करून जाणं, जाताना वेगवेगळ्या शेतांमधून जाणं. त्याच्यानंतर झाडं झुडपं खूप होती, की म्हणजे चिंचा, बोरं, आंबे, हे चिकू, हे सगळे असे. त्यामुळे आम्ही जाताना येताना म्हणजे 1 तास अगोदर निघणं आणि 1 तास उशिरा येणं किंवा किंबहुना जास्तच, असं दररोजचं असायचं. आणि हे फक्त आम्हीच जात होतो असं नाही. आमच्या गावातली इतरही मुलं जात होती. त्यामुळे एक असा बाळगोपाळांचा तांडा तो असा चालायचा आणि मजा करत आम्ही जायचो. कधी-कधी वाटलं तर काय व्हायचं, रात्रीची वेळ झाली ना आणि जर हे सगळ्या फळांचा सीझन असेल, तर मग जमायचं नाही रात्री ते सगळं त्याचा आस्वाद घेणं. मग आम्ही दुपारून पळून पण यायचो. म्हणजे फारदा व्हायचं नाही असं, पण आमच्याकडे एक होते, दुपारून पळून गेलेल्यांची यादी अशी अ, शाळेमध्ये असायची. मग ते दुसऱ्या दिवशी आमची तयारीच असायची, की छड्या खाण्याची एक आम्ही तयारी करून गेलेलो असायची, की आत्ता फळं खायची, उद्या छड्या खायच्या अशा.